गुड मॉर्निंग. सो आज बँक निफ्टी 400 पॉईंट्स गॅप डाऊन ओपन झालं आहे आणि फर्स्ट कॅन्डल जी आहे ती 100 पॉईंट्स यांनी रिकवर केलेले आहेत अपसाईड. पण आपण जे आहे ते मोस्टली अकॉर्डिंग टू ओपनिंग ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो अकॉर्डिंग टू ओपनिंगच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. सो मी 917ला 55,900चा पुट बाय केला आहे 190ला. सो मी इथे 917लाच आपल्या प्लॅननुसार मी पुट साईडचा ट्रेड आयडेंटिफाय केलेला आहे. सो बघूयात. तर पुट साईडचं माझं रिझन ट्रेड घेण्याचं रिझन हेच आहे की मार्केट जे आहे ते 400 पॉईंट्सचं गॅप डाऊन ओपन झालं आहे आणि मार्केट एक छोटीशी म्हणजे मार्केटनी जे आहे ते खूप पहिले टाईम स्पेंड केला आहे. सो इथे म्हणजे आपल्याला मी रिट्रेसमेंटसाठी आपण वाट बघू शकलो असतो, पण मार्केटने जे आहे ते डायरेक्ट डाऊनसाईडची मोमेंटम भेटली तर आपल्याकडून एक म्हणजे चांगली मोमेंटम आपल्या हातातून जाऊ शकते. म्हणून मी लगेचच तिसऱ्या कॅन्डलला मी पुट साईडचा ट्रेड घेतला आहे. बट मार्केट जे आहे ते इथे थोडासा टाईम स्पेंड करतो आहे. सो आय थिंक एस एल क्रिएट करतो आहे मार्केट. पण आपण जे आहे ते जे अपसाईडचे एस एल्स आहेत ते तर मार्केट टार्गेट नाही करू शकत, कारण मार्केट जे आहे ते 400 पॉईंट्स गॅप डाऊन आहे. सो त्यामुळे आपण जे आत्ताचे एस एल्स जे क्रिएट होतील ते हँड करण्यासाठी एक सायकोलॉजीवरून आपण डाऊनसाईडचं मोमेंटम कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक रिट्रेसमेंटचं जास्तच रिट्रेसमेंट झाली आणि त्या रिट्रेसमेंटमध्ये जर लॉस झाला तर आपण लॉस घेऊन निघून जाऊ, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. बट जर आपल्याला लगेचच डाऊनसाईड मोमेंटम आली तर आपला एक मोमेंटम हातातून जाईल, म्हणून मी लगेचच डाऊनसाईडचा ट्रेड घेतलेला आहे. ओके. सो मार्केटने जे आहे ते आपल्या अपोजिट साईडला मोमेंटम करणं स्टार्ट केलेलं आहे. एकच मोठी कॅन्डल जी आहे ती मार्केटने अपसाईड बनवलेली आहे आणि जे पण तिथे जे टाईम स्पेंड केलेला तिथे ज्यांनी सेलिंग केलेली त्यांना सगळ्यांना काढून टाकलं आहे मार्केटनी. आणि आता इथे अजून आपण 10 to 20 पॉईंट्सपर्यंत वेट करणार आहोत. जर अजून आपल्या अपोजिट अगेन्स्ट जर मोमेंटम झाली तर आपण हा ट्रेड काढून टाकणार आहोत. सो आपल्याला आता फक्त 10 to 20 पॉईंट्स वेट करायचं आहे, त्याच्यानंतर आपण हा ट्रेड काढून टाकणार आहोत. आणि आता इथे असं दिसत तर नाही आहे की मार्केट जे आहे ते आपल्या फेवरमध्ये मोमेंटम करेल, आणि केलं तरी एक रिट्रेसमेंट केली तरी त्यामध्ये आपला फक्त लॉसच रिकवर होईल, आपला प्रॉफिट तर होणार नाही आहे. सो आपण इथनं निघून. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.